अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सोनियाचे दुःख होई काय गुरु, गर्भादेहा पाहो स्वर्ण रूप. काय ते सोन्याचं तुम्ही दुःख करताय? गोरक्षनाथ म्हणतायत. कशामुळे करताय? अहो संपूर्ण डोंगरच तुम्हाला सोन्याचं करून देतो, घ्या काय लागेल ते सोनं. आणि असं म्हटल्याच्या नंतर संपूर्ण नाथ वैभव पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय गोरक्षनाथ महाराज आहेत ना, गोरक्षनाथ महाराज आणि त्यांचे गुरुवर्य मच्छरनाथ महाराज, मीननाथ महाराज सर्वजण हे पाहतायत. आणि पाहत असताना मच्छरनाथांना ही जी काही गोरक्षाची किमयागिरी आहे ना, ही काही जादू आहे ना, ही पाहिल्याच्या नंतर धन्य धन्य वाटतं. आपल्या शिष्याचं कर्तृत्व पाहिल्याच्या नंतर गुरुला धन्यता वाटते. आपलं लेकरू मोठं व्हावं, चांगल्या ठिकाणी पदवीधर व्हावं, चांगल्या ठिकाणी कुठेतरी नोकरीला असावं, त्याला समाजामध्ये मान सन्मान असावा. त्यावेळेस त्या आईवडिलांना फार छान वाटतं. माझा मुलगा आहे, आदर्श वाटतो. त्या मुलाचं ते वैभव असतं. आपल्या आईवडिलाचे उद्गार, धन्यता त्यांना वाटणं ही जीवनाची सफलता असते त्या लेकरासाठी. त्या पद्धतीने परमार्थामध्ये गुरुवार्यांनी म्हणावं, धन्य उद्गार काढावेत. खरंच तो माझा शिष्य झालास. शिष्यांना मोठे करणारे गुरु जर कमीच झाले सध्याच्या काळात. कारण की गुरूंची मठ एवढी झाली, फक्त गुरुच मोठा होतात. शिष्यांना मोठा करण्याचं तत्वज्ञान कुणी आजकाल शिकवतच नाही. कारण की त्यांना जर ते तत्वज्ञान शिकवलं तर इकडं गुरुचा मठ वस पडेल. गुरुची जी अय्याशी चालू आहे, गुरुंचे आता काही काही मठ आहेत ना असे, आमचे ते भक्त आहेत, हे झाले देव आणि ते झाले भक्त, ते आमचे असेच आहेत, ते तसेच आहेत. शिष्य पण सांगा आमचे गुरु आणि आम्ही त्यांचे शिष्य. बरं, गुरु काय करतो? काहीच करत नाही, फक्त आशीर्वाद देणार, या माझ्याकडे, धनसंपत्ती घेणार, हा निवांत मस्तपैकी गादीवरती बसून राहणार. शिष्य येतात, दान धर्म करतात. आमचे गुरु आहेत, काय केलं त्यांनी, काय सांगितलं काहीच माहित नाही. आमचे गुरु बोलत नाहीत कधी कधी, त्यांचं अनुष्ठान असतं, मौन व्रत धारण केलेलं असतं. त्यांनी काही काही भक्त अशी सांगतात, बरं तुम्हाला काय भेटलं जाऊन? काहीच नाही. म्हणजे काही भेटतही नाही, गुरु काही देतही नाही. जे गुरुला भेटतं त्यामध्ये गुरु मशगूल आहे, मग्न आहे. शिष्य इकडं कंगाल होतो आणि गुरु मात्र मालामाल होतो. असे गुरु आजच्या काळामध्ये आहेत. परंतु नाथ संप्रदायामध्ये जे गुरु असतात ना, ते शिष्याला मोठं करतात. अगदी मच्छरनाथांपासून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत उदाहरण सांगतो. निवृत्तीनाथांकडे एवढं ज्ञान होतं. निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा महान असा ग्रंथ वाचायला मिळतो. निवृत्तीनाथांची कृपा आहे ज्ञानदेवांवरती, आणि त्याच्यामुळे ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली. हे तर सर्वांना माहिती हा इतिहास. तसं जर पाहायला गेलं तर निवृत्तीनाथ जर म्हटलं असं, त्याला कशाला मोठं करायचं? ज्ञानदेव आहे तो, माझा धाकटा भाऊ आहे, वरून शिष्य पण आहे. पण नाथ पंथामध्ये शिष्य मोठा होणं याला फार मोठं महत्व आहे आणि याच्यात खरी धन्यता मानली जाते. आणि म्हणून उदार मानाचे गुरु कुठे आहेत तर ते नाथ पंथात, ते दत्त संप्रदायामध्ये. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं उदाहरण घ्या. अनेक शिष्य घडवले महाराजांनी, अनेक संन्यासी घडवले. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं उदाहरण घ्या. 7 प्रमुख शिष्य होते. सिद्ध मुनी ज्यांना आपण म्हणतो, सिद्ध मुनींसारखे. जशी सावली माणसाला सोडत नाही, वस्तूला सोडत नाही, तसं सावली सारखी गुरूंची सेवा करणारी सिद्ध मुनी महान झाले. त्यांनी गुरुचरित्र सांगितलं आणि म्हणून तुम्हाला आम्हाला कळालं. अशा अनेक शिष्य परंपरा आम्ही ज्यावेळेस पाहतो तर गुरूंनी त्यांना मोठं केलेलं आपल्याला दिसतं. परंतु अलीकडच्या काळात जे गुरु निघालेत ना, तर ते गुरु स्वतः मोठे असतात. ते ज्यावेळेस जायच्या मार्गावर असतात त्यांना कळतं आता आपलं काही खरं नाही, तर ते आपल्या लेकाच्या हातामध्ये ती संपत्ती देतात. मग लेकाला ते अध्यक्ष बनवतात तिथलचं.
ते मठाधिपती बनवतात. लेख झाला की पुन्हा नातू पुढं आलंच, अगदी त्या पद्धतीने. मग ते कुठलं राजकारण असो, आजच्या काळातलं धर्मकारण असो, हे सगळे ह्याच मार्गाने चाललंय, वंश परंपरागत. परंतु शिष्य तुकाराम महाराज तर अगदी स्पष्ट पद्धतीने सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी मेल्याच्या नंतर किंवा मी गेल्याच्या नंतर माझ्या पोरांना सुद्धा तुम्ही संत मानू नका. हे तुकाराम महाराजांचं सांगणं आहे आपल्याला. माझ्या नंतर माझ्या पिढीला तुम्ही संत मानू नका. कारण संत घडणं हे काही वंश परंपरागत नसतं, तर संत ही वृत्ती असते. हे महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस तो फार भाग्याचे दिवस असेल असं मला वाटतं. आणि आताचा काळ फार खडतर आहे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांचे उद्गार आहेत, धन्य उद्गार आहेत की अरे गोरक्षा, तू खरंच धन्य आहेस, खरंच तू फार महान आहेस. की असं हृदयाला धरतात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथांना असं हृदयाला धरतात. गुरुंनी हृदयाला धरावं, एवढं प्रेम गुरुचं लाभावं. खरंच फार भाग्य आहे बरं का गोरक्षनाथांचं, फार भाग्य. अशी गुरु एकतर भेटत नाहीत, आणि असं गुरु जरी भेटले तरी असं शिष्य होणं फार कठीण गोष्ट आहे. गुरुंच्या मनामध्ये घर करावं, गुरुंनी हृदयाशी कवटाळावं आणि धन्य उद्गार काढावेत आणि म्हणावं, तू तर माझे पाडस आहेस पाडस, तू तर माझा परीस आहेस परीस, तू तर माझा खरा मुलगा आहेस, तू तर माझा खरा पुत्र आहेस गोरक्षा. सगळ्या सिद्धींचं तू तर माहेर घर आहेस. काय वर्णन करावं एका गुरुने, शिष्याचं वर्णन करावं. आजकाल शिष्य गुरुचे वर्णन करतात. आमचे बाबा असेत, आमचे बाबा तसेत, आमचे महाराज तसेत, आमचे शास्त्री असेत, महंत तसेत. आजकाल भरपूर महाराज लोकांचे प्रकार निघाले असं म्हणतात लोक आजच्या काळामध्ये. परंतु कधी एखादा महाराज म्हटलं का, तो जो दिसतो ना तो मला फार माझा प्रिय शिष्य, फार प्रिय शिष्य. काही काही गुरु तर मी या भारतामध्ये असे पाहिजेत, शिष्य मोठे व्हायला लागले म्हणून शिष्य अक्षरशः मारलेत, आणि त्यांच्या आश्रमाच्या खाली त्या शिष्यांचे हाडकं सापडले. नाही कळालं, या गोष्टी कळत नाहीत आपल्याला. ते साधूचे आहेत, तर ते साधू जेलमध्ये आज, आणि तिथं जे जेलर आहेत या साधूंचा किती पगडा असतो विचार करा. जे जेलर आहेत ते काय सांगतात माहिती, या साधूला आम्ही अटक केली, जेलमध्ये टाकलं, जेलचं सुद्धा वैकुंठ करून टाकलं. असे काही काही सांगतात. म्हणजे या बुवागिरीमध्ये आजची माणसं किती अडकलीत, हे म्हणजे बुद्धीच्या पलीकडचा विषय झाला. आणि म्हणून गुरु परंपरा कशी आहे, शिष्य परंपरा कशी आहे, नाथ पंथातून आम्हाला कळतं की गुरुने हृदयाशी धरलंय. आणि त्या गोरक्षनाथांना म्हणताय, अरे तू तर खरं सिद्धीचं माहेर घरेस, तू तर खऱ्या अर्थाने माझा पाडस आहेस, तू तर माझा मुलगा आहेस, अरे तू तर परीस आहेस परीस. हा अख्खा डोंगर गर्भाद्री पर्वत तू सोन्याचा करून टाकलास, आणि म्हणून मला अत्यंत प्रिय असा तू माझा शिष्य आहेस. तुझ्यासारख्या परिसाला मी टाकून दिलं, आणि मातीसारखी ती मातीसारखं जे काही सुवर्ण आहे, सोनं आहे, तर त्या सोन्याला मी जवळ केलं. सोनं म्हणजे मातीच असताना मातीतूनच सुवर्ण घडलं जातं. मातीसारखं ते सोनं मी जवळ केलं. अरे खरंच मी चुकलो गोरक्षा, एवढंच काय, मला राजहंस मिळाला, राजहंस. गोरक्षा ऐका बरं का मच्छिंद्रनाथांचे उद्गार, अरे मला राजहंस मिळाला, पण मी त्या काळ्या कावळ्याला जवळ केलं. त्या पद्धतीने या ठिकाणी तुझ्यासारखा परीस असणारा, पाडसासारखा तू एवढा छान दिसणारा, सर्व सिद्धींचं माहेरघर असणारा गोरक्षा, तू माझ्या जवळ असताना मी अशुल्लक निरर्थक अशाश्वत नश्वर अशा मातीसम त्या सुवर्णाला कवटाळलं. खरंच ही माझी फार मोठी चुकीच म्हणावी लागेल. असे उद्गार आहेत कोणाचे,
सोनियाचे दुःख होई काय गुरु, गर्भाद्री हा पाऊस स्वर्ण रूप. सोन्याचा ज्यावेळी डोंगर केला गोरक्षनाथांनी, त्यावेळेस मच्छरनाथांचे उद्गार आहेत महाराज. वृक्ष वल्लरी त्या पर्णे पुष्प खोडे, दगडने माते स्वर्ण दिखे. तिथं वृक्ष म्हणजे झाड सुद्धा सोन्याची, वेल सुद्धा सोन्याच्या, पान सुद्धा सोन्याचे, पुष्प सुद्धा सोन्याचे, खोड सुद्धा झाडाचे सोन्याचे, तिथले दगड सुद्धा सोन्याचे, माती सुद्धा सोन्याची. जिथं जाल गर्भगिरी पर्वतावरती मायंबा मढी जो परिसर आहे त्या काळचं उदाहरण सांगतो. पूर्णतः सोनं सोनं. किती सोनं. कोणाला जर सापडलं तर मलाही सांगा. आताच्या काळात नाही भेटत तिथं. अरे सोन्यासारखे ज्ञान देणारे, सर्वत्र देदीप्यमान अशी कीर्ती असणारे, सोन्यासारखी कांती असणारे संत ज्या मातीमध्ये, ज्या पर्वतावरती, ज्या डोंगरावरती समाधिस्थ आहेत आणि त्यांचं नाव म्हणजे मच्छरनाथ आहेत, आमचे कानिनाथ महाराज आहेत, गैरीनाथ महाराज आहेत. एवढी अनमोल रत्न ज्या मातीमध्ये आहेत, अजूनही संजीवन समाधिस्थ आहेत, त्यांच्याकडून येणारं ज्ञान, नवनाथ भक्तिसारासारखा ग्रंथ हा आम्हाला भेटणं म्हणजेच आमच्या जीवनाचं सोनं होणं आम्ही खऱ्या अर्थाने मानतो. आणि म्हणून या कवडीमोल, या नश्वर क्षणभंगूर अशा सोन्याला महत्त्व देण्यापेक्षा आम्ही या संतांकडे जावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांच्याकडे ज्ञान घ्यावं जीवनाचं. हाच सुवर्ण क्षण आम्ही या ठिकाणी मानतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि मग पुढे काय झालं ऐका बरं का. दारामध्ये कामधेनू आहे आणि कामधेनू दारात असताना मी ताकासाठी घरोघर हिंडत होतो गोरक्षा. मच्छरनाथ म्हणतात गोरक्षनाथांना किती स्तुती करावी. अरे चिंतामणी नावाचं रत्न माझ्याकडे, चिंतामणी, आणि मी चिंता करत बसलो. किती मूर्खपणा आहे हा. विचार करा तुम्ही. चिंतामणी एखाद्याकडे असावतीने चिंता करत बसावी, हा जसा मूर्खपणा असतो तसं माझ्याकडून कृत्य घडलं की तुझ्यासारखा एवढा महान असा शिष्य असताना गोरक्षा तुला सोडून मी क्षणभंगूर नश्वर त्या गोष्टींच्या नादी लागलो रे, त्या श्रीराज्यामधून. असंच असतं. श्रीराज्यामधून आले होते ना मच्छरनाथ, म्हणजे असं घडणारच. नको त्याचा संग केल्याच्या नंतर असं घडतच. माझे शब्द तुम्हाला किती कळतात हे मला माहित नाही बरं का. पण श्रीराज्यातून आले होते ना ते. संगत शेवटी कोणाची बुद्धीवरती परिणाम होतोच. ज्यावेळेस अक्षरांचा झटका बसतो त्यावेळेच व्यक्तिमत्व आणि त्या अगोदरचं व्यक्तिमत्व काही ना काहीतरी फरक जाणवतोच ना. महिनाभरामध्ये हळदीचा डागच फार विचित्र असतो. अगदी त्या पद्धतीने श्रीराज्यातून आलेले ना मच्छरनाथ महाराज. बुद्धीवर परिणाम होणारच. काही ना काहीतरी संगतीचा परिणाम घडतोच महाराज. आणि म्हणून गोरक्षनाथांना त्या ठिकाणी असे धन्य उद्गार ते काढतायत. आणि मग मच्छरनाथ महाराज अशा पद्धतीने बोलतायत. आणि हे बोलणे ऐकल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज मच्छरनाथांना प्रश्न करतायत, गुरुवर्य किती स्तुती करणार आहेत आता. छळपणावरून स्तुतीही करता. बस तुमच्यासारखे गुरु पाहिजे. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही गोरक्षनाथ महाराज आहेत तर ते गोरक्षनाथ महाराज म्हणतायत, गोरक्ष किमया गिरिपा गर्भाद्रिसी भान कवी पाये वर्णया ते. गोरक्षाची जी किमया आहे तरी गोरक्षाची किमयागिरी कसं वर्णन करावं. भानू नावाचे जे कवी आहेत गोरक्ष किमयागिरीचे तर त्यांना कळत नाही. भानू कवी पाहे इथं असाही अर्थ आहे. भानू म्हणजे रवी म्हणजे सूर्य. सूर्य त्या ठिकाणी वर्णन करायला पाहतोय. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतोय आपण नेहमी. तर त्या पद्धतीने सूर्याने जरी ठरवलं ना, सूर्याला सगळं जग दिसतं आणि म्हणून तो चांगल्या पद्धतीने वर्णन करू शकतो.
परंतु तो सूर्य सुद्धा वर्णन करायला या ठिकाणी कुठेतरी त्यांची बुद्धी कुंठित होईल, तो सुद्धा असमर्थ असेल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं वर्णन कसं करावं मला कळत नाही असं कवी या ठिकाणी म्हणतायत. आणि म्हणून या ठिकाणी गहिनी मिनासी पाचरले तेथो प्रसादे भरितो किम्या गिरी. पुढं प्रसंग असा घडतोय, जे गोरक्षनाथ महाराज आहेत तर ते गोरक्षनाथ महाराज मच्छरनाथ महाराजांना या ठिकाणी म्हणतायत. काय म्हणतायत? गुरुवर्य स्तुती आता बास करा. अगोदर छळलं आणि आता स्तुती करतायत. तुमच्यासारखी गुरु म्हणजे तुम्हीच बरं. तुम्ही एवढे बोलता ती खरी गोष्ट आहे, पण आजपर्यंत ती सोन्याची वीट तुम्ही जुळीमध्ये वागवली, सांभाळ, पण त्याचं नेमकं कारण काय होतं? ते कारण मी समजून घ्यावे असं म्हणतो. ते कारण माझ्याकडे लक्षात नाही आलं. काय कारणासाठी तुम्ही ती सोन्याची वीट आजपर्यंत तुमच्या झोळीमध्ये वागवली, सांभाळली? अगदी चोरांची भीती होती तरीही तुम्ही ती सोन्याची वीट देण्याच्या तयारीत नव्हतात. गोरक्षनाथ महाराज म्हणताय, सांगा गुरुवर्य, सांगा बाबाजी, नाथजी सांगा, कशामुळे? मच्छरनाथांना प्रश्न विचारतात, कशामुळे तुम्ही ती सोन्याची वीट जवळ केली? उत्तर जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. संतांचं चरित्र कळणं एवढं सोपं नसतं. मच्छरनाथ कळणं एवढं सोपं नाही. ते संतांचे आद्य, संतांच्या आद्य, नाथ परंपरेमध्ये ते आद्य, प्रथम स्थानावरचे जे संत आहेत त्यांचं चरित्र, आज जेवढी संत मंडळी तयार झाली त्यांची सगळ्यांची आई आहे मच्छरनाथ महाराज. सगळ्यांचा पिता आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्यांना आपण म्हणतो माऊली आहेत, ते आई झाली. परंतु जर पिता म्हणायचं तर ते मच्छरनाथांना म्हणावं लागेल. संतांना जन्म देण्याचं जे बीज जे दत्त महाराजांकडून, भगवान शिवांकडून जे आलं, तर ते बीज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारतभूमीमध्ये ज्याने पेरलं ते मच्छरनाथ महाराज आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मच्छरनाथ महाराज कळून घेणं फार कठीण गोष्ट आहे बरं का. संतांचं मन कळणं फार कठीण आहे. आणि म्हणून संतांचं मन कळतं, संतांचं मन जाणून घेण्याचा एक प्रयत्न होतो. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र आवर्जून पाहतो. त्याला दत्तगुज वाहिनी म्हणतात. ध्यान द्या, त्याला दत्तगुज वाहिनी असं म्हणतात. कारण की महाराष्ट्रात अनेक चॅनल आहेत. एक या तो ओ हो जाएगा, ए मंत्र पढ़ लो, ए मंत्र जप लो, ए कर लो, नाजी का ए मंत्र हे वैसा ही ऐसा, ऐसा ना भरपूर आहेत जगात. परंतु दत्तगुज वाहिनी जे सांगते ना, तर ते काय सांगते? तत्वज्ञान सांगते. संतांचं हृदय कसं असतं, ते हृदय संतांचं जर कळलं ना तर संतांकडे सहज सोपं जाता येतं. एखाद्या व्यक्तीला काय खायला आवडतं तेच आपण त्याच्याकडे घेऊन जातो. त्यावेळेस त्याला आनंद होतो, अरे वा तू द्राक्ष आणलीस, मला फार आवडतात. त्याला ते आवडतं, तो अजून खुश होतो आणि मग आपला पाहुणचार चांगला होतो. तसं संतांकडे जात असताना संतांचं मन कळणं महत्वाचं आहे. आणि संतांचं मन एकदा कळलं, त्यानुसार जर आमच्याकडून आचरण जर घडलं तर दत्तदेव संत आम्हाला देतात, एवढं देतात, छप्पर फाडके देतात. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मच्छरनाथांचं मन कळणं फार कठीण आहे. आणि हे मन एका शिष्याला सुद्धा नाही कळू शकत. हे जर कळत असतं तर गोरक्षनाथांनी एवढा मोठा सिद्धीचं वैभव दाखवलंच नसतं आपल्या गुरूंना. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज म्हणतायत, हो मच्छरनाथ महाराज, तुम्ही सोन्याची वीट जुळीमध्ये आजपर्यंत सांभाळली, काय कारण होतं आणि कशामुळे तुम्ही हा खटाटोप केला, ते मला जाणून घेण्याची फार इच्छा आहे. त्यावेळेस देवा साधू संता भंडार भरवी, षड्रसी जेववी पक्वानांनी. त्यावेळेस जे मच्छरनाथ महाराज आहेत ना, ते काय म्हणतात ऐका. अरे गोरक्षा, मी आजपर्यंत सोन्याची वीट माझ्या झोळीमध्ये वागवली, गोष्ट खरी, परंतु सोन्याची वीट का वागवली त्याचं कारण मी तुला सांगतो. ऐक दत्तगुज वाहिनीच्या पुढील भागामध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.